Good afternoon, ma'am. Myself Pallavi Sanjay Kakre. I am the class teacher of KG1. Please tell me about yourself. गुड आफ्टरनून मॅम. माझं नाव दीपा गणेश कांबळे आहे. माझा मुलगा शिवाय गणेश कांबळे तुमच्या इथे स्मार्ट एज्युकेट्सला नर्सरीला आहे. Okay, ma'am. What is the improvement in your child in this year? या वर्षीमध्ये तुमच्या मुलामध्ये काय प्रोग्रेस वाटते? तसं तर मॅम इम्प्रूव्हमेंट तर भरपूर आहे, पण थोडक्यात सांगायचं झालं तर आधीपेक्षा शिवायमध्ये भरपूर, जसं तुम्ही जे पण ॲक्टिव्हिटीज वगैरे घेता तर तो घरी आल्यानंतर ते आम्हाला सांगते. म्हणजे तो छोटा असल्याने त्याला काही समजते, काही नाही समजत, पण भरपूर काही असं आहे की जे समजते. त्याला जसं नमस्ते करायचं आहे तर आता त्याला सवय पडली. कोणी पण बाहेरून आला तर तो आधी असा नमस्ते म्हणते. म्हणजे जे स्कूलमध्ये होते ते तो घरी असं करतो. अरे वा, म्हणजे आम्ही जे काही कल्चरल ॲक्टिव्हिटी करत आहे किंवा जे मॉरल शिकवायला पाहिजे मुलांना ते मॉरल आम्ही शिकवत आहे आणि मुलं इम्प्रूव्हमेंट करून ते लक्षात ठेवत आहे. हे आमच्यासाठी पॉझिटिव्ह फीडबॅक आहे. काही दिवस तर त्याने असा नमस्कार पण केला, म्हणजे त्याच्या आजोबाच्या वगैरे असं पाया पण पडत होता. म्हणजे असं वाटत होतं आपण नाही करू, जे घरी नाही करू शकत आणि घरी केलं तर मुलं ऐकत नाही, पण ते स्कूलमधून म्हणजे खरोखर त्यांच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट दिसत. चला, म्हणजे आमच्या ॲक्टिव्हिटी घेण्याचा काहीतरी सगळ्यात जास्त तुमचा सगळ्या टीचर स्टाफचा खूप मोठा धन्यवाद मॅम, की तुम्ही एवढं स्ट्रगल करता आमच्या मुलांसाठी. खरोखर म्हणजे त्यांना जास्तीत जास्त घडण कसे ते याच्याकडे लक्ष द्या. ती तर आमची जॉब आहे मॅम, आणि आम्ही नेहमी हाच विचार करणार की मुलं अजून कशी इम्प्रूव्हमेंट होणार, त्यांच्यामध्ये काय चांगल्या गोष्टी इम्प्रूव्ह व्हायला पाहिजे, त्यासाठी आम्ही नक्कीच प्रयत्न करत राहू. थँक्यू सो मच मॅम. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन दिस प्री स्कूल अँड अदर स्कूल? या स्कूलमध्ये आणि अदर प्री स्कूलमध्ये काय डिफरन्स वाटते तुम्हाला? सगळ्यात आधी मॅम, बाकी स्कूलमध्ये जे तुम्ही लाईव्ह कॅमेरे इथे स्मार्ट एज्युकेट्समध्ये लावून दिले ते बाकी अदर स्कूलमध्ये नाहीच आहे. तर त्याच्यामुळे पॅरेंट्स लोकांना आपला मुलगा शाळेत गेल्यानंतर काय करत आहे काय हे घरीसुद्धा ते लाईव्ह बघू शकते आणि त्याच्यानंतर ते तुम्हाला सांगू शकते. म्हणजे त्यांना पण समजते की टीचर लक्ष देत आहे नाही देत आहे सगळं. तर सगळ्यात मोठी गोष्ट की इथे लाईव्ह कॅमेरे अवेलेबल आहे आणि हे 26 जानेवारी 15 ऑगस्ट सगळं इथे सेलिब्रेट करते. म्हणजे मुलांना ते मार्गदर्शन करते की कशाचा अर्थ काय आहे, आणि म्हणजे बाकी स्कूलमध्ये सुट्टी देऊन देते ना, तिथे असं काही नाही आहे, सगळं करून देते तुम्ही. आमचा एकच मोठं असतो मॅम, जे आम्ही घ्यायचं आहे, ज्या दिवसाचं आम्ही सेलिब्रेशन करत आहोत ते मुलांना पोचायला पाहिजे, मुलांना त्याचं इम्पॉर्टन्स कळायला पाहिजे आणि त्यांनी ते लक्षात ठेवायला पाहिजे. त्यासाठी आम्ही ते काही स्पेशल डेज आहेत ते आम्ही सेलिब्रेट करत असतो. आणि सगळ्यात मोठी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मॅम की तुम्ही पॅरेंट्स लोकांकडून फीडबॅक घेत आहे. कसं असतं की स्कूलमध्ये शिकवून दिलं, मुलांना सोडून दिलं ते वेगळी गोष्ट आहे, पण पॅरेंट्स लोक सॅटिस्फाईड आहेत का हे तुम्ही माहिती करून घेत आहे प्रत्येक पर्सनली पॅरेंट्ससोबत भेटून, की ते तुम्ही सॅटिस्फाईड आहेत का. हे सगळ्यात मोठी गोष्ट की आमच्याकडे काही कंप्लेंट आहे की आम्ही म्हणजे सॅटिस्फाईड आहे हे तुम्ही माहिती करून घेता. हे फीडबॅक आम्हाला याच्यासाठी असतं मॅम की आम्ही जे वर्क करत आहोत किंवा आम्ही जे काही इम्प्रूव्हमेंट करत आहोत तर आम्हाला असं वाटतं की समोरच्यानी आम्हाला काहीतरी रिसिप्ट मिळायला पाहिजे आम्हाला आमच्या कामाची. तर हे तुमच्याकडनं आम्हाला अगदीच खूप पॉझिटिव्ह वेनी मिळतं. त्यासाठी थँक्यू व्हेरी व्हेरी मच मॅम. प्लीज गिव्ह रेट दिस स्कूल. या स्कूलला किती रेट द्याल? 5 स्टार मॅम स्मार्ट एज्युकेट्सला. थँक्यू सो मच मॅम, तुम्ही 5 स्टार दिल्याबद्दल आणि तुम्ही इथे वेळात वेळ काढून आले यासाठी खरंच थँक्यू. आणि तुमचा जो फीडबॅक आहे हा माझ्यासाठी आणि माझ्या स्कूलसाठी खूप महत्त्वाचा आहे. थँक्यू मॅम.